नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन. नवराष्ट्रच्या सत्ताकारण या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आम्ही आमच्या ग्राउंड झिरोवरनं रिपोर्टिंग करणाऱ्या काही वार्ताहरांशी बोलतो आहोत आणि सर्वात प्रथम आपण जातोय विदर्भामध्ये. विदर्भातले माझे 3 सहकारी आज माझ्याबरोबर या कार्यक्रमासाठी जोडले गेलेले आहेत आणि या तिघांचा मी तुम्हाला परिचय करून देते. नागपूरहून रश्मी खेडीकर ही माझी सहकारी आहे आणि रश्मी ही तिथल्या काही लोकांशी बोलते आहे आणि जनतेचा मूड तिथला कसा आहे ती आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. रश्मी, तुझं या बुलेटिन मध्ये स्वागत. त्यानंतर वर्ध्यातून माझी दुसरी सहकारी वृणाल ढोक माझ्या सोबत आहे. वृणाल, तुझंही स्वागत. आणि बुलढाण्याहून दीपक मोरे हे माझे आणखी एक सहकारी या बुलेटिन मध्ये सहभागी होत आहेत. आज आपण चर्चा करतो आहोत विदर्भाची. रश्मी, सर्वात आधी तुझ्याकडे मी येते. रश्मी, काय तुझ्यासोबत तिथे बरेच कार्यकर्ते आहेत, बरेच लोक आहेत, काय मूड आहे लोकांचा एकंदर, काय लोकांचं म्हणणं आहे तिथल्या, त्यांच्याशी चर्चा करून तू आमच्यापर्यंत पोहोचवावंस असं मला वाटतं. नक्कीच प्रतिभा मॅम, आता लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम जो आहे तो सुरू झालेला आहे आणि पहिल्या टप्प्यातच विदर्भात जी आहे निवडणूक पार पडतीये. त्या 19 तारखेला जे आहे मतदान होणार आहे आणि आत्ता माझ्यासोबत नागपूरचे काही मतदार आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तर दादा, आत्ता आपण पाहिलं तर एकीकडे मवियाचे काँग्रेसचे उमेदवार विकासजी ठाकरे आहेत आणि दुसरीकडे महायुतीकडून बीजेपीचे उमेदवार नितीनजी गडकरी आहेत. काय वाटतं, कोणाचा पल्ला जास्त भारी असणार आहे? मला तर आता विकास ठाकरेला आणून द्यायचा इच्छा आहे. तुमची पसंती कोणाला आहे? हे बघा, पक्ष कोणता असू द्या, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट खूप मूळ याच्यावर आधारित झालं पाहिजे. आधुनिक विकास झाला आहे नागपूरचा, सिमेंट रोड झाले आहे, पुलं झाले आहे, मेट्रो झालेलं आहे. पण जर तुम्ही बघितलं एज्युकेशन सिस्टममध्ये जे आज मुलं जे तरुण पिढी आहे ते बाहेर निघत आहे ग्रॅज्युएशन होऊन, पण त्यांना नोकऱ्या नाही आज. तर जी नोकरीची उत्पन्न तर झालं पाहिजे. मी असं म्हणत नाही का शासकीय नोकरी असली पाहिजे, प्रायव्हेट नोकरी पण त्यांना भेटली पाहिजे. आपल्या नागपूरच्या बाजूला मिहान प्रकल्प आहे, पण आता पण तिथे रोजगारी नाही भेटली आहे मुलांना आणि खूप सारे असे तरुण वर्ग आहे ते मागासलेले आहे. आज कुटुंबामध्ये 6 लोक असतात, 6 लोकांमध्ये एका मेंबरवर सगळं घर चालत असते आणि एका माणसाला जर नोकरी मिळाली नाही तर 5 मेंबर ते सफर करत असतात. तर आपण पुन्हा बोलणारच आहोत. तर आपण पाहिलं की मतदारांचे अनेक प्रश्न आहेत, मग ते डेव्हलपमेंटला घेऊन असो किंवा मग रोजगाराला घेऊन असो, अनेक अजूनही त्यांच्या मनात आहे की कुठलाही नेता निवडून आला तरी त्यांनी या प्रश्नांवर, त्यांनी या सगळ्या गोष्टींवर जे आहे फोकस केलं पाहिजे आणि अशाच नागरिकांशी अजून आपण बोलणार आहोत आणि या लोकसभा निवडणुकीचे क्षणाक्षणाचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. मी रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर. अगदी बरोबर आहे. अटीतटीचा सामना नागपूरमध्ये आहे. खरं तर नागपूरची हेवीवेट सीट ज्याला म्हणता येईल अशी आहे, ती आहे नितीन गडकरींच्या विरोधात विकास ठाकरे, म्हणजे महायुतीचे, भाजपाचे जे ज्याला स्टार असे उमेदवार म्हणता येईल, मंत्री म्हणता येईल असे नितीन गडकरी तिथे मैदानात आहेत आणि त्यांच्या सोबत काँग्रेसचे विकास ठाकरे महाआघाडीच्या वतीने तिथे आहेत. एकंदरच तिथली अतिशय चुरशीची अशी लढत म्हणता येईल अशी म्हणावी लागेल, कारण खरं तर असं वाटत होतं नागपूर हा भाजपाला आपला बालेकिल्ला गेल्या 3 वेळापासून वाटत होता आणि त्यांना असं वाटत होतं की सहजगत्या ही निवडणूक त्यांना लढता येईल, पण जे वास्तविक चित्र आहे ते मात्र तसं दिसत नाहीये. यानंतर मी वृणालकडे येते. वृणाल, काय म्हणते वर्ध्यातली परिस्थिती, काय नेमकी आहे यावेळची? कारण बरीच रंगत या गेल्या आठवड्यामध्ये या सगळ्या एकंदर निवडणुकीमध्ये आलेली आहे. कारण जे आपले भाजपाचे उमेदवार आहेत त्यांचं एक प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि त्यानंतर बरीच चर्चा झालेली. काय म्हणशील वृणाल? महायुतीकडून खासदार रामदास तडस, जे या आधी सुद्धा खासदार राहिलेले आहेत, ते आता सध्या उभे आहेत आणि याचसोबत त्यांच्या विरुद्धमध्ये शरद पवार गटाचे तुतारी घेऊन उभे आहेत, ते म्हणजे अमर काळे. आणि याचमध्ये बहुजन आघाडीचे प्राध्यापक साळुंके सुद्धा उभे आहेत. परंतु जेव्हा अमर काळे यांच्या प्रचारार्थ एक जाहीर सभा आयोजित केलेली होती आणि तेव्हा सुषमा अंधारे या आल्या होत्या आणि त्यांनी जे तडस कुटुंबीय आहे, त्यांचे जे पुत्र आहे पंकज तडस, यांचा जो कौटुंबिक वाद होता आणि तो पूर्णपणे चव्हाट्यावर आणलेला आहे. यामुळे जनतेमध्ये निश्चितच जो आपल्या सुनेलाच, म्हणजे आपल्या घरच्या सुनेलाच न्याय देऊ शकत नाही, तो खरंच आपल्या बाकी ज्या भगिनी आहेत त्यांना न्याय देतील का, यामुळे जनता सुद्धा थोडंसं चिंताग्रस्त आहे. म्हणजे जनतेमध्ये एक प्रश्न आहे की
आपण यांना निवडून का द्यावं? तर यामधून असंच दिसून येतं की कुठेतरी हे तुतारी निवडून येतील की काय, असं आता सध्या चित्र आहे वर्ध्यामध्ये. वर्ध्याचा अजून जर गणित आपण विचार केला मृणाल, तर काय सांगशील? कारण की आता जरी ती तशी 2 जणांमध्ये निवडणूक वाटत असली तरी बाकीचे म्हणजे खास करून वंचितचं काय राहील तिथे भवितव्य? वंचितचा कितपत प्रभाव तिथे आहे? वंचितचा सुद्धा प्रभाव आहे, पण तो कमी प्रमाणात आहे. ज्याप्रमाणे तुतारी जसं आता शरद पवार गटाचे अनेक सभा झालेल्या आहेत. वंचितची सुद्धा सभा झाली आहे. आंबेडकर आले होते आणि त्या सभेला सुद्धा जनतेने कौल दिला. पण मात्र सध्या चुरशीची लढत आहे ती म्हणजे भाजपा आणि तुतारी यामध्ये सध्या वर्ध्यामध्ये एक चुरशीची लढत आहे. आपण बुलढाण्याला दीपकजींकडे जाऊया. दीपक, काय परिस्थिती तुमच्याकडे? तुमच्याकडे तर रंगतदार अशी लढत दिसते मला. कारण एकंदर आपण जर विचार केला बुलढाण्याचा, तर 2 वेळा जे खासदार राहिलेले आहेत तेच यावेळी प्रतापराव पुन्हा मैदानात आहेत. रविकांत तुपकर यांचं जे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर होते आणि ते जरी अपक्ष लढत असले तरी त्यांनाही बराच पाठिंबा आहे. काय तुमच्याकडे परिस्थिती एकंदर? मॅडम, प्रतापराव जाधव हे मागील 3 टर्म इथे खासदार आहेत आणि चौथ्यांदा ते या ठिकाणी उभे आहेत खासदारकीसाठी. सोबतच बरेचसे काही जे प्रश्न आहेत ते प्रलंबित राहिलेले आहेत. त्यात जळगाव जामोद हा जो पट्टा आहे तिथं खारपान पट्टा आहे, त्यामुळं किडनीचे जे काही आजार आहेत ते उद्भवत आहेत. तो प्रश्न या ठिकाणी अजून जशाचा तसा आहे. टेक्सटाईल पार्कचा जो मुद्दा आहे तो तसाच आहे. असे बरेचसे मुद्दे जे आहेत ते अजूनही झालेले नाही. आणि यावेळेला पुन्हा चौथ्यांदा या ठिकाणी खासदार प्रतापराव जाधव आपलं नशीब या ठिकाणी आजमावत आहेत आणि यावेळेला त्यांना कडी टक्कर जी आहे ती मिळणार आहे. कारण यावेळेस उभाटा गटाचे नरेंद्र खेडेकर हे मशाल चिन्हावर उभे आहेत आणि रविकांत तुपकर जे आहे ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते हे देखील अपक्ष म्हणून या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीत उभे ठाकले आहेत. आणि त्यांनाच धरून वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी देखील अपक्ष उमेदवारी या ठिकाणी दाखल केली आहे. तर वंचितचा जो फॅक्टर आहे तो देखील मोठा फॅक्टर हा बुलढाणा लोकसभेसाठी आहे. कारण मागील जी निवडणूक झाली होती त्यावेळेला या ठिकाणी आमदार बळीराम सिरस्कर जे लोकसभेसाठी उभे होते त्यांना जवळपास 1,79,000 मतं या ठिकाणी पडली होते. त्यामुळं त्यांचा जो हा वंचितचा जो फॅक्टर आहे तो मोठा या ठिकाणी काम करणार आहे. आणि या 5 जणांमध्ये ही मोठी चुरशीची लढत जी आहे आपल्याला बघायला मिळणार आहे. बरोबर, 5 जणांमध्ये चुरशीची लढत बुलढाण्यात बघायला मिळेल. वातावरण जर निवडणुकीचं म्हटलं तर सभा कोणाकोणाच्या झाल्या आहेत? महायुतीकडून, महाआघाडीकडून स्टार प्रचारक कोण कोण तुमच्या भागात आले? आणि एकंदर ज्याला विदर्भातला उकाडा उन्हाळा आपल्याला माहिती आहे, पण कसं वातावरण तिथलं आहे? जसं जसं या ठिकाणी विदर्भातलं तापमान जे तापत आहे, बुलढाण्यातलं तापमान जे तापत आहे, तसतशी रंगत जी आहे या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये ही रंगत जी आहे ती चढत आहे. नेमकंच काल 14 एप्रिलला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा झाला आणि शिवसेनेची या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक देखील पार पडलेली आहे आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले आणि चौथ्यांदा प्रतापराव जाधव यांना मत त्यांनी मागितले आणि प्रतापरावांना मत म्हणजे मोदीजींना मत अशा पद्धतीचा प्रचार जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून अद्यापही प्रचार सुरू आहे, परंतु असा मोठा चेहरा जो आहे ते अद्याप आलेले नाही. परंतु आदित्य ठाकरे असतील, पवार असतील, हे जे आहेत आणि त्यासोबत जे आहे सुषमा अंधारे, रोहित पवार हे नरेंद्र खेडेकर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी बुलढाण्यात आले होते. त्यावेळेला मोठी लोकांची जी गर्दी आहे ती या ठिकाणी बघायला मिळाली होती. त्यांची रॅली जी आहे फार मोठी झाली होती, त्याची चर्चा देखील शहरामध्ये झाली. परंतु त्यानंतर रविकांत तुपकर जे आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मोठी या ठिकाणी रॅली काढून
लोकांमध्ये दाखवून दिलंय की ही यावेळेची जी लोकसभेची जी निवडणूक आहे ही साधी आणि सोप्या पद्धतीनं होणार नाही, तर मोठी करडी टक्कर जी आहे ते या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे प्रमुख जर आपण विचार केला तर प्रतापराव जाधव, नरेंद्र खेडेकर, रविकांत तुपकर आणि मगर जे आहेत या चौघांमध्ये प्रामुख्याने लढत होईल असं वाटतंय. आणि युतीचं पारडं जड आहे असं तुम्हाला म्हणायचंय? युतीचं पारडं जड याच्यासाठी आहे कारण बुलढाणा लोकसभेमध्ये 6 विधानसभा क्षेत्र येतात. या 6ही विधानसभा क्षेत्रातले जे बरोबर. आमदार आहेत ते महायुतीकडे आहेत. एकही आमदार जो आहे तो उभाटागटाकडे नसल्यानं या ठिकाणी असं वाटतंय की युतीचा उमेदवार जो आहे तो ताकदवर आहे आणि सोबतच स्वाभिमानी नेते जे उभे आहेत तर त्यांची देखील मोठी फौज जे आहे शेतकऱ्यांची ती त्यांच्या पाठीशी आहे आणि ते देखील या ठिकाणी करडी टक्कर देतील असं वाटत आहे. मृणाल, तुझ्याकडची जर परिस्थिती बघितली तर तुमच्या भागातले जे 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यापैकी 4 एका अर्थाने युतीकडे आहेत आणि 2 पैकी एक काँग्रेस आणि एक अन्य आहे, तर स्वाभिमानीकडे एक आहे. तर काय परिस्थिती आहे या सगळ्याचा एकत्रित परिणाम? आणि तुझ्याकडे मोठ्या मोठ्या सभा कुठल्या झाल्या ते सांग जरा. सध्या जेव्हा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे अमर काळे हे यांचा फॉर्म म्हणजे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आले होते, तेव्हा शरद पवार हे आले होते आणि त्यावेळी भव्य अशी रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी नागरिकांचा जो प्रतिसाद होता तो खूप जास्त होता. 10,000 लोकांपेक्षाही जास्त तिथे जनसंख्या आढळून आली. परंतु जेव्हा खासदार रामदास तडस यापूर्वी खासदार होते, त्यांनी जेव्हा नामांकन अर्ज दाखल केला तेव्हा देवेंद्र फडणवीस आले होते आणि चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आले होते. परंतु त्या सभेला जी कार्यकर्त्यांचीच गर्दी होती, पण सामान्य लोकांनी त्याच्याकडे पाठ फिरवलेले चित्र सुद्धा दिसून येत आहे. यावरून एकंदरीत जर आपण अंदाज जरी लावलाय तर असं वाटतं की महाविकास आघाडीकडे जनसामान्यांचा कौल आहे. पण एकीकडे आता 2 दिवस झाले वर्धा जिल्ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला आणि हा पाऊस सुरू असताना रामदास तडस यांचा प्रचार दौरा हिंगणघाटमध्ये होता आणि त्यावेळी त्यांनी प्रचार दौरा थांबवून थेट त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली आणि किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं हे सुद्धा जाणून घेतलं. तर शेतकऱ्यांचं जर आपण मत घेतले तर शेतकऱ्यांचं असं एक मत आहे की म्हणजे महायुतीमधून खासदार रामदास तडस हे पुन्हा निवडून यावे. पण वर्ध्यामध्ये जर विकास कामे बघितली तर खासदार रामदास तडस यांनी 5 वर्षामध्ये एक उडान पूल होता, त्या उडान पुलाचं अजूनही काम झालेलं नाही. बजाज चौकातील उडान पुलाचं ते काम झालेलं नाही आणि तिथून जे आहे शाळेकरी किंवा कॉलेज, सावंगी रुग्णालय हे अगदी सगळ्यांना जवळ पडतं. ती अजूनही काम झालेलं नाही, पूर्णपणे रखडलेलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे आणि यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. त्यामुळे वर्धेकरांचं एक मत आहे की खासदार रामदास तडस यांनी निवडून न येता तुतारी चिन्हच निवडून यावं असं वर्धेकरांचं मत आता आपण घेतलेलं आहे. बर, अजून एक मला एक विचारायचंय की यावेळीची गणित जी आहेत ती वेगळी आहेत. तसं पाहिलं तर राष्ट्रवादीची फारशी ताकद वर्ध्यामध्ये होती असं कधी म्हणता येणार नाही. म्हणजे शरद पवार गटाची तुतारीधारी जे माणूस असं जे चिन्ह आहे ते जरी आता चालत असलं तरी सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये किती संभ्रमावस्था आहे. कारण यावेळी जसं इसकी टोपी उसके सर असं सगळं जे वातावरण झालेलं आहे तर वर्ध्यात सुद्धा कार्यकर्त्यांचं मनोमिलन कितपत झालेलं आहे, युतीचं असू देत किंवा आघाडीचं असू देत? जसं आता पाहिलं भाजपामध्ये सुद्धा काही मतभेद झालेले आहेत, ते समोर आलेली आहे. सुरेश वाघमारे जे माजी खासदार होते त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की एकदा तरी चान्स मला देण्यात यावा. खासदार ऑलरेडी ते झालेले होते रामदास तडस. तर हे सुद्धा एक वाद समोर आलेला आहे आणि इकडे एकीकडे जर पाहिलं तुतारीकडून अमर काळे हे काँग्रेसच्या आधी होते आणि त्यानंतर त्यांनी सीटसाठी हे तुतारीकडे वळलेले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा रोष आहे की कुठेतरी ते काँग्रेसचा जो बालेकिल्ला होता त्यांचा तो त्यांनी सोडला आणि ते तुतारीकडे वळले. त्यामध्ये खास जर आपण पाहिलं तर कराळे सरांनी सुद्धा दावा केला होता की तुतारी चिन्हावरून मी निवडून यावं, पण तुतारी चिन्ह त्यांना मिळालं नाही आणि ते आता सध्या तरी एक प्रचारक म्हणून आलेले आहेत. पण जर एकंदरीत पाहिलं तर कार्यकर्त्यांमध्ये जे पदाधिकारी आहे याआधी सुद्धा त्यांनी जे कार्य केलेलं आहे, जसं सुरेश देशमुख यांचे पुत्र आहे, त्यांना सुद्धा हे सीट देण्यात यावी अशी त्यांची मागणी होती, परंतु ती पूर्णपणे फेटाळली आणि शरद पवार यांनी अमर काळे यांना तो चान्स दिलेला आहे.
त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजीचा सूर आहे. पण ज्यावेळी बैठका झाल्या त्यावेळी ही नाराजी पूर्णपणे आता त्यांनी मिटवून काढलेली आहे आणि या नाराजीचा पडसाद आपल्याला त्या निवडणुकांमध्ये दिसू नये यासाठी त्यांनी आता कष्ट सुद्धा केलेले आहे बैठकीमध्ये. अगदी बरोबर. कसोशीने प्रयत्न सगळ्याच पक्षांच्या, खास करून शिवसेना आणि राष्ट्रवादी, कारण या दोन्ही पक्षांमध्ये उभी फूट पडलेली आहे आणि त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये त्यांना आणि महायुतीकडून खास करून असताना जेव्हा राष्ट्रवादीच्या गटाचे म्हणजे अजित पवार गटाचे लोक जेव्हा तिथे असतील तेव्हा त्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन कसं होतं आणि कार्यकर्ते एकमेकांसाठी कितपत मनापासून काम करतात हे एक फार महत्वाचं ठरणार आहे. तुमच्याकडे काय परिस्थिती आहे दीपक, कार्यकर्त्यांच्या मधल्या एकंदरच महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, कारण ह्या वेळचं सगळी खिचडी असल्यासारखं एकंदर आहे सगळं वातावरण, आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या भागात कार्यकर्त्यांचं कसं चाललेलं आहे? आमच्याकडे जे आहे बरेचसे प्रश्न जे आहे मॅडम, मागील 3 टर्मच्या जे खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून खामगाव रेल्वे महामार्गाचा हा प्रश्न जशाचा तसाच राहिलेला आहे. मागच्या वेळेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे खामगावला आले होते. त्यांनी हा जो महामार्ग आहे तो आपण करू असं आश्वासन त्यावेळेला दिलं होतं, परंतु तोही अद्याप झालेला नाही. आणि त्यामध्ये जे आहे राज्याचं जे कॉन्ट्रीब्यूट आहे ते ज्या वेळेला राज्याने दिलेलं आहे ही एक जमेची बाजू त्यांची आहे. सोबतच जे टेक्सटाईल पार्कच्या संदर्भात अजून हा मुद्दा तसाच आहे. लोणार विकास आराखडा आहे तो झालेला नाहीये. आणखीन यासोबत सिंदखेड राजाचं राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचं जन्मस्थळ आहे त्याचा देखील या ठिकाणी विकास आराखडा तो अजून पूर्ण झालेला नाही. हे देखील बरेच असे काही मुद्दे आहेत की ते त्यांना या ठिकाणी रोखू शकतात, कारण बऱ्याच दिवसापासून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत. आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही, सोबतच कापसाला भाव नाही, यामुळं शेतकऱ्यांमध्ये एक मोठी निराशा जी आहे ती आहे. आणि या निराशेचं रूपांतर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना याचा फायदा होईल अशी एक परिस्थिती या ठिकाणी उद्भवते आहे. आणि सोबतच जे बाकी एक अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी देखील आपली पूर्ण ताकद जी आहे ती पणाला लावलेली आहे आणि लोकांमध्ये आपण नवीन उमेदीचा उमेदवार म्हणून ते लोकांमध्ये जात आहेत. लोकांना आपण काय करणार आहेत भविष्यात, जे बुलढाण्याला विकासाचं मॉडेल बनवणार अशी त्यांचं म्हणणं आहे, ते देखील लोकांमध्ये त्यांनी आपला प्रचार जो आहे तो आता सुरू केलेला आहे. नरेंद्र खेडेकर आहेत जे बटा गटाचे आहेत, ते मागच्या वेळेला ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहून गेलेले आहेत, त्याच्यामुळं त्यांचा बराचसा लोकांमध्ये संपर्क आहे. असे एकंदरीत सर्व जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी तुल्यबळ वरचढ आहे. या ठिकाणी नेमकं कोण बाजी मारणार याबद्दल आता तरी सांगणं हे कठीण आहे. अगदी बरोबर आहे, कारण निवडणुकीचं वातावरण कसं तापेल कसं फिरेल हे शेवटच्या क्षणामध्ये लक्षात येणार आहे. यावेळी महाराष्ट्राला ज्याला अंडर करंट्स म्हणतात, असे जे महाराष्ट्रातले अंडर करंट आहेत ते प्रत्येक महाराष्ट्राच्या भागामध्ये आपल्याला दिसून येतात. कारण नेत्यांनी जरी वर युती आणि आघाडी केली असली तरी कार्यकर्त्यांचं मनोमिलन कितपत होतं यावरच निवडणुकीतलं या वेळचं भवितव्य ठरणार आहे. आणि त्यामुळे ठामपणे जो भाजपाचा नारा होता महाराष्ट्रातून किमान युतीच्या जे उमेदवार आहेत त्यांना 45 पारचा आकडा गाठायचा, तो कितपत शक्य होईल हे जे मैदानावर ज्या पद्धतीने कार्यकर्ते एकमेकांसाठी काम करतील त्यावर ठरणार आहे. अर्थातच अनेक मुद्दे, जसं की बुलढाण्याला एक तडस यांच्या संदर्भातला मुद्दा बाहेर आला, माफ करा वर्ध्यामध्ये जसा त्या पद्धतीचा मुद्दा बाहेर आला, तशा पद्धतीचे अनेक मुद्दे हे निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे तापवले जातील आणि त्यातून वातावरण कसं फिरेल हे आपल्याला कळणार आहे. माझे 3ही सहकारी, नागपूरहून रश्मी, बुलढाण्यातून दीपक आणि वर्ध्यातून आमची मृणाल ढोक